खरं तर ही टीका अतिशय दुर्दैवी आहे, कारण मी ज्या वेळेला हे प्रकरण झालं त्यावेळेला सर्वात पहिले या संदर्भातले प्रतिक्रिया देणारे जे काही मोजकी जण होती त्याच्यातली मी एक होती. या अतिशय घृणास्पद आणि निंदनीय प्रकार आहे आणि याचं समर्थन किंवा या संदर्भामध्ये वेगळी काही भूमिका घेण्याचं काही कोणाचाच दृष्टिकोन किंवा त्याबद्दल काही हे असावी अशाचं काही कारण नाही. मी त्यावेळेलाही स्पष्टपणाने म्हटले होते की राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी या संबंध प्रकरणामध्ये एक एसआयटी स्थापन केलेली आहे. त्याचा संपूर्ण जे काही त्या एसआयटीचे जे इन्चार्ज आहेत त्या एक महिला अनुभवी पोलीस अधिकारीच त्या ठिकाणी दिलेल्या आहेत आणि जी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांची भूमिका आहे त्यांच्या मंत्रिमंडळातलीच मी एक सदस्य आहे. त्याच्यामुळे जी मुख्यमंत्र्यांची भूमिका तीच मंत्रिमंडळातली मंत्री म्हणून ही त्या ठिकाणी माझी भूमिका. त्यामध्ये एक गोष्ट आहे की ज्या महिलांवर त्याच्यामध्ये अन्याय झाला, ज्या पीडित महिला आहेत यांना न्याय देणं, यांना न्याय मिळणं हा त्याच्यातला मूळ आणि प्रामुख्याचा मुद्दा आहे. आणि त्या संदर्भामध्ये आम्ही मुख्यमंत्री महोदयांनाही विनंती केली, एक महिला म्हणूनही केली, एक लोकप्रतिनिधी म्हणूनही केली आणि महिला व बालविकास विभागाची मंत्री म्हणूनही केली की त्या पीडित महिलांना न्याय मिळाला पाहिजे एक, आणि त्याच्यामध्ये जे कोणी दोषी असतील त्यांना कठोरातली कठोर शिक्षा ही त्या ठिकाणी झाली पाहिजे.